हाय, हॅलो फ्रेंड्स, नमस्कार. मी ह्या नवीनशा व्हिडिओमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते. तर मी नीता. तर हे बघा, आळस खूप माणसाचा शत्रू आहे आणि हे भांडे माझे सकाळी घासायचे राहिलेत ते तसेच राहिलेत. कारण एकदा काम झालं, जेवण केलं, स्वयंपाक वगैरे केला, मुलांना शाळेत वगैरे पाठवलं, सगळ्यांना डबे भरून दिले. पण बघा, भांडे जे आहेत ना, स्वयंपाक झाल्यावर जेवले वगैरे, तर जे भांडे सकाळी घासायचे ते सकाळी न घासता मी आता संध्याकाळी घासते. आणि संध्याकाळची भांडी कधी घासायची सांगा तुम्ही? तर ते भांडे पडलेले आहेत. एकीकडे भांडे ठेवलेत घासायचे आणि एकीकडे चहा ठेवला होता मी करायला. तर सोफा पण बघा खूप असा घाण झालेला आहे, इकडे तिकडे उशा पडलेल्या आहेत. तर एक छोटं माझी मैत्रीण आलती, तिचं एक छोटं बाळ होतं, त्यांनी सगळ्या उशा घेतल्या आणि खाली ठेवून तो नाचत होता. आणि त्याच्यानंतर मी परत त्या उचलल्या आणि अशा ठेवल्या. पण म्हणलं चला, सोफा पण असं खाली लोंबल्यागत झालेले त्याच्यावरचे कव्हर, तर म्हणलं ते झटकून वगैरे टाकू. आणि पायाची माती वगैरे लागते सोफ्याला, तर ते झटकलं तरच छान वाटतं बसायला पण. मग अगोदर मी हे काय करत असते, उशा वगैरे सगळं खाली ठेवत असते आणि जे कव्हर आहे, बसकर आहे सोफ्याचं, तर सोफ्याचे कव्हर वगैरे काढायचे राहिलेले आहेत. पण म्हणलं हे जे बसकर आहे आपण बसायचं ते थोडं झटकून टाकूया, कारण ह्याला पायाची धूळ वगैरे बघा खूप धूळ येते पायांची. तर हे झटकून वगैरे टाकलं ना मग बरं पडतं. आणि त्याच्यात मुलं आमची सगळी ह्याच्यात बसतेत, लोळतेत सोफ्यावरच आणि खूप घाण करतात. मग अजिबात स्वच्छता ठेवत नाहीत. त्याच्यामुळे म्हणलं चला मी स्वतःच आता म्हणलं हे आज असं करते, कारण मुलांना यायला खूप उशीर आहे आणि त्यांना आता शाळा सुरू झाल्यामुळे त्यांची कामे आता मी करते. शक्यतो मुलं सोफा वगैरे आवरायची अगोदर, पण आता मी आवरते, कारण त्यांना शाळेतून यायला उशीर होतो आणि मग आल्यावर खूप दमलेले असतात. तर मग काम सांगू वाटत नाही. तर म्हटलं चला हे सगळं आपण अगोदर आवरून घेऊ. तर ह्या सगळ्या उशाच्या खोळ्या वगैरे मी आता उशा आहेत त्या ठेवून घेते आणि त्याच्यानंतर हे पण आपण सगळं कव्हर वगैरे त्याला लावून टाकते झटकून. कारण खूप सुंदर असा झटकून लावलं ना छान दिसतं. तर हे असं मी ह्याच्यामध्ये बसवून एकदम सेट करते. तर तुमचे पण मुलं असे राहाडा करतात का? नक्की कमेंट करून सांगा. तर हे सगळं आवरायला मला खूप वेळ लागणार आहे आणि आज झाडून पण घ्यायचं आहेत अजून, कारण सकाळ धरून मी काहीच काम केलेलं नाही. फक्त मुलांचं आवरलं आणि शाळेमध्ये लावले डबा भरून. आणि त्याच्यामुळे सकाळ सकाळ पराठे पण बनवले होते, तर बाकीच्या सगळ्या कामाला उशीर झाला. पराठे बरेचसे 10-12 पराठे बनवले होते. त्याच्यानंतर सगळ्यांना डबा वेगळा, आंबट भाजी आणि भाकरी पण टाकल्या, थोडासा राईस लावला होता. तर एवढे भरपूर काम होते, त्याच्यामुळे बाकीच्या ह्या कामाला हात लागला नाही. तर हे सगळं मी आता आवरायला घेतलेलं आहे आणि हे लोड पण मी तर ठेवत असता आम्ही. त्याच्यानंतर आणखी उशा राहिलेल्या आहेत आणि खाली तर केर बघाल तर माती खूप सांडलेली होती माती. तर हे असंच घरी राहिलं की महिलांना हे असं खूप काम राहतात. काम तर असते, दिसून येत नाही आणि बाकीच्यांना काय वाटतं का काय तर घरीच राहतात या, काही काम आहे घरी राहून, मग ते असं होतं बघा. पण घरी राहणाऱ्यालाच माहिती असतं काय काम आहे ते. तर हे सगळं उशीचे कवर वगैरे मी झटकून घेते आणि ठेवते. आणि आता घर झाडायला घ्यायचे तर घरं वगैरे सगळे वरून वरच्या 2 बेडरूम, खालचं हॉल, किचन, बेडरूम तर झाडायचं राहिलेलं आहे. आणि नंतर मग फरशी पुसायची आहे, कारण फरशी पण 2-3 दिवस झालं पुसलेली नाही. आणि त्या मैत्रिणीच्या मुलाने खूप राडा केला, तर कुठं पण पाणी ओतीत होता, थुकत होता. तर त्याच्यामुळे म्हटलं चला आता आपण छान असं घर पुसायला घेऊया. तर हे ठेवलं होतं, पण तिथं लगेच मला मातीचा पाय दिसला म्हणून मी लगेच झटकलं. तर हे असं सारखं काम चालू असतं आमचं. तर आता लगेच मी फरशी पुसायला घेणार आहे. एक एक काम मी उरकत नेणार आहे आणि संध्याकाळचा स्वयंपाक पण मला बनवायचा आहे, त्याच्यामुळे मी जास्त हे करणार नाही. आणि इथं बघा मी बादलीमध्ये पाणी आणि लिक्विड टाकून आणलेलं आहे आणि लगेच पोछाने पुसणार आहे. तर इथं इथं म्हणलं तिला म्हणलं दप्तर घेऊन तू बाहेर जा, मला फरशी पुसायची, कारण वाळीपर्यंत तुला मी आतमध्ये येऊन देणार. तर ती तिचं वही घेऊन गेली आणि अगोदर तर ती आधीच हॉलमध्ये जेवायला बसली होती. पण म्हणलं थांब, मला घरं पुसायची, फरशी पुसायची आहे, तू बाहेर बस किंवा किचनमध्ये जेवायला बस. तर नाही म्हणली ती, मी बाहेर जाते म्हणली. तर ती बसली बाहेर जेवायला आणि आता माझं तर फरशी पुसायचं काम चालू आहे. आणि तिला मी तिथून पण आता उठून डायरेक्ट हॉलमध्ये किंवा मग खाली बसेल ती, कारण
फरशी पुसायची. बाहेरची पण खूप घाण करतात, कुत्रं बसतं एक तर. आणि मग हे माझं फरशीचं काम फास्ट चालू आहे तसं. तर त्यात बघा रांगोळ सांडून बसली माझ्याकडून. कराय गेले एक आणि झालं एक. बघा फरशी पुसताना तर केवढे मोठे रांगोळ सांडले. कारण ते कॅरी बॅगेत मध्ये होते आणि त्याचं तोंडच बांधलेलं नव्हतं. तर गेली माझ्याकडून सांडून. तर ती पण भरायचं राहिलं आता. एक आगावच काम झालं. ते रांगोळ कशात तरी भरावं लागणार आहे. पण सध्या म्हणलं अगोदर पुसून घेते आणि फरशी कोरडी झाली की मग ते भरते. कारण वाल्यात भरायला गेलं की ते सगळीकडे लागन. आणि त्याच्यामुळं म्हणलं चला अगोदर पुसून घेते आणि नंतर भरून ठेवते ती कशामध्ये तरी कोरडी फरशी झाली की. तर इथं माझं फास्ट फास्ट काम चाललं होतं. कारण खूप वाजल्या होत्या, 5 वाजून गेलत्या. आणि नंतर मी कामाला सुरुवात केली होती. जवळ-जवळ 5:30 ते पावणे 6ला मी कामाची सुरुवात केली होती. आणि कंटाळा आला की असंच होतं एक दिवशी. पण म्हटलं कंटाळा करून जमायचं नाही. आपल्याला जेवढी कामं करायची तेवढी करावंच लागणार आहेत. तर इथं मी फरशी पुसून घेतली. त्याच्यानंतर मी चहा पण मांडलेला होता मुलांना. तुम्ही सुरुवातीला बघितलं असेल. तर चहा चपाती मुलीला करून दिले. गरम-गरम खा म्हणलं तिला. आणि राहिलेला तो चहा मी घरं पुसल्याच्या नंतर घेतला. कारण मुलासाठी ठेवला होता. तो गेला बाहेर निघून बाहेर खेळायला तर आलाच नाही परत. मग तो चहा पण मीच घेतला. तर त्याच्यानंतर बघा आता मला संध्याकाळच्या स्वयंपाक पण करायचा आहे. पण अगोदर आता मी घरं पुसल्याच्या नंतर थोडेसे हातपाय तोंड धुणार आहे आणि नंतर स्वयंपाकाची तयारी करणार आहे. तर स्वयंपाकामध्ये भिजवलेली मोड आलेली मटकी आहे. तर मिटकी आणि सकाळचा भात राहिलेला तो जिरा राईस बनवायचा आहे. आणि मस्त छान अशा आपल्याला ज्वारी आणि बाजरीच्या अशा 2 भाकरी करायच्या आहेत. तर एवढं करून मी स्वयंपाक पण करून घेणार आहे आणि नंतर जेवण करून भांडे घासून झोपायचं आहे. कारण दिवसभर पण काही अ, काम नव्हतं, पण नुसतं बसून पण बोर झालं बघा. आणि त्याच्यानंतर मला चला ही सगळी कामं करून घेऊ अगोदर. तर हे कामं होतच राहते ना आपली. तर जे कोणी आपल्या चॅनलवर नवीन नसाल तर प्लीज चॅनल अगोदर सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि लाईक करा. तुम्हाला कसा वाटला ब्लॉग हा पण मला नक्की कमेंट करून सांगा. आणि इथं बघा माझं ही फरशी पुसून झाली. आता बाहेरचा वाटा घेते मी पुसून. बाहेरचा वाटा पण भरपूर वेळ जातो पुसायला कारण खूप मोठं पोर्च आहे बाहेरचा. आणि तिथं पण खूप कुत्रं वगैरे बसतं. आम्ही एक कुत्रं आहे शेजारचं. तर ते सावलीमध्ये येऊन बसतं त्याच्यामुळे ते खूप घाण करते ते बी. तर त्याचे पाय वगैरे उमटलेले राहतात फरशीवर म्हणून म्हणलं चला अगोदर पुसून घेऊ ती पण. आणि नंतर मला किचन आणि एक दुसरं बेडरूम आहे ते पण पुसायचं आहे. तर कसा वाटला आजचा ब्लॉग नक्की कमेंट करून सांगा. चलो बाय.